नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे कालभैरव जयंती. तर आज आपण कोणती सेवा करावी आणि का करावी हे आपण जाणून घेऊया. बघा, पितृदोष, माणूस हरवणे किंवा घरातून निघून जाणे, परगंदा होणे, घरात सतत भांडणे, वादविवाद, घटस्फोट, घरातून अचानक निघून जाणे, आपल्याला गुंडांचा त्रास होणे, तसेच धमकी येणे, कार्यसिद्धी, तसेच असाध्य शारीरिक व्याधी, नोकरीत त्रास होणे, वरिष्ठांचा पिच्चाच, बांधा, नजरदोष, अकस्मात आलेले जीवघेणे संकट, शत्रुविनाश, अशा प्रकारे अनेक प्रश्नांवर व संकटांवर अगदी खात्रीची 10,000% यशस्वी सेवा म्हणजे श्री कालभैरवाष्टक स्तोत्र विधिवत शास्त्रोक्त पठण वाचणे. कालभैरव हे न्यायाची देवता म्हणून ओळखले जातात. पिशाच अगर संबंध बांधा झालेल्या व्यक्तीस तुम्ही कुठल्याही मंदिरात नेले असता ती व्यक्ती बांधामुक्त होते, असे शेकडो वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे बघा, ज्या लोकांना बाहेरली बांधा आहे त्यांनी कालभैरव महाराजांच्या मंदिरात जर नेलं तर त्यांना त्यातून मुक्ती मिळते. पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवांच्या नित्यपठणाने 11 वेळा जर तुम्ही पठण केलं 6 महिन्यात दूर होतो आणि मनोबल वाढते. घरात दररोज दिवे लागण झाल्यानंतर उदबत्ती लावून जर हे कालभैरवाष्टक म्हणून जर ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर घर नेहमी सर्व वाईट नजरां बांधा व तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी आपल्या कपाळास उत्तरती लावावी. अतिशय गंभीर संकटसमयी घरातील माणसे हरवणे, घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जाणे, घरातील परागंद झालेली माणसे सुखरूप घरी येणे, वादळ, पूर, प्रलय किंवा दैवी अथवा मानव निर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे, सासरी विनाकारण त्रास होणे, नोकरीत अकस्मात संकट येणे, खुनाच्या धमकीतून सुटका, गुंडांपासून भीती, सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप होणे, हे सर्व प्रकारच्या पिशाच बांधापासून मुक्ती, या प्रकारच्या पिशाच बांधापासून मुक्ती हे कालभैरवाष्टक 11 वेळा दररोज म्हणावे किंवा 108 वेळा. त्याचे आश्चर्यकारक फरक पडतात आणि आपले जीवन सुखी होते. कालभैरव अष्टकांची ही कुठलीही सेवा सुरू करण्याअगोदर आदल्या दिवशी जवळच्या कालभैरव मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर व कापूर वाहून उदबत्ती लावून आपले प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी व तेथेच मंदिरात कालभैरवाष्टक स्तोत्राचे 11 वेळा पाठ करावेत. जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी. ही अतिशय जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असता ती आपले संरक्षण करतेच. दर रविवारी व कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर ठेवून 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करावे. नैवेद्य अथवा प्रसाद घरी आणू नये. ही देवता सत्याचा न्यायनिवाडा करते, अपराध्यास दंड करते. म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवांचा काळा गंडा हातात बांधतात. आपले जीवन सुखी व संकटविरहित करायचे असेल तर दररोज किमान 1 वेळेस तरी कालभैरवाष्टक वाचावे. या देवतेचे कवच प्राप्त होते. भैरवचंडी पाठ सेवा दर कालाष्टमीत करावी. बघा, आपण जर ही सेवा केली तर तुमच्यावर जे कोणते संकट आहे ते लवकरच दूर होणार आहे. तुमच्यावर चोरीचा आळा असेल, तुमच्या घरातून माणसे निघून गेलेली असतील, किंवा तुम्हाला नोकरीत वरिष्ठांचा त्रास असेल, किंवा तुमच्या घरात बाहेरील वाईट शक्तीचा वास असेल तर यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळणार आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तर ही सेवा काय करायची आहे बघा, मंदिरात जाऊन तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्राचं 11 वेळा पाठ करायचं आहे. त्याचबरोबर दररोज घरात सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेला सुद्धा तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, आज कालभैरवनाथांना आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी नैवेद्यात न्यायची आहे. वांग्याच्या भरतात आवर्जून कांद्याची पात घालावी. हा नैवेद्य त्यांच्यासाठी अतिशय प्रिय आहे. तर ही सेवा सर्वांनी करा. श्री स्वामी समर्थ.